की प्रत्येकाचं आपण ह्या व्यवसायात काय व्हाय हा फार महत्वाचा गोष्ट आहे की व्हाय यू आर इन धिस बिझनेस. मुळात आमचा व्हाय हा फार वेगळा आहे, कारण काय आमच्या आधीच्या पिढीनी मराठी लोकांना अतिशय स्वस्त दरात घरं मुंबईमध्ये मिळावीत या दृष्टीने फार मोठं कार्य केलेलं आहे. म्हणजे 25,000 पेक्षा जास्त घरं त्यांनी बांधलेली आहेत मराठी लोकांसाठी. त्यामुळे मुळात पैसे कमावणं हा हा उद्देश माझा आणि माझ्या मोठ्या बंधूंचा नव्हताच. त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या 3 बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यातला निवारा प्रोव्हाइड आम्ही करतो डेव्हलपर म्हणून, आणि त्या दृष्टीनेच आम्ही गेले जवळजवळ 40 वर्ष काम करतोय की समाजामध्ये स्थित्यंतर होत आहे. समाजामध्ये त्यांना त्यांची घरं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची लागत आहेत आणि ती प्रोव्हाइड करणं हे आमचं काम आहे असं आम्ही समजतो, आणि त्याचा अभ्यास करून तशी घरं पुरवणं हे एक आमचं उद्दिष्ट ठरतं. अथर्शीच्या बाबतीमध्ये झालं असं की एक फार मोठ्या संख्येने लोक, मुलं स्पेशली ही परदेशात जात होती. पण आय टीचं युग पण आलं आणि आय टीच्या निमित्ताने नुसतं अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमध्ये मुलं न जाता त्या वेगवेगळ्या शहरात जायला लागली. म्हणजे पुण्यातले अनेक मुलं ही बेंगलोरमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, हैदराबादमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात जी वृद्ध एकटे राहायला लागले होते. आणि मग त्यांना केअर घेणं हा एक फार मोठा प्रश्न होता. वृद्धापकाळामुळे आज एखाद वेळ रस्ता क्रॉस करणंही जमत नाही. अशा परिस्थितीमध्ये रोज त्यांना मदत कोण करू शकेल हा एक प्रश्न होता. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून आम्ही असं म्हणजे खरंच आता माणशी 5 घरांमध्ये असं दिसतं की आजूबाजूच्या 5 घरांमध्ये मुलं नाही आहेत, एकटेच राहत आहेत, आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेस कोण त्यांना धावून येईल हा प्रश्न असतो, आणि त्याचा अभ्यास करून आम्ही हे अथश्री सुरू केलं. मी आणि माझे 3 भाऊ आम्ही चौथी पिढी आहोत. तसं रिअल इस्टेटमध्ये आणि महाराष्ट्रीयन रिअल इस्टेट फॅमिलीजमध्ये 4 पिढ्यांपर्यंत रिअल इस्टेट बिझनेस आतापर्यंत गेला नाही. सो ती इटसेल्फ इज वन रिस्पॉन्सिबिलिटी. पण ह्याच्या पुढे आत्तापर्यंत सिनियर लिव्हिंग फक्त टियर 1 सिटीज पर्यंत मर्यादित होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की पुणे, बँगलोर. पण आता टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधनं पण सिमिलर एन्क्वायरीज यायला लागल्यात मोठ्या प्रमाणाने, की नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली. म्हणजे प्रत्येक जणांचे शेवटी तिथे सगळे बंगले आहेत आणि मुलं मोठ्या शहरांमध्ये येत आहेत कामासाठी, तर इफेक्टिव्हली बंगल्यांमध्ये राहणं पॉसिबल नाही. तर त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय की टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये पण जावं.